कसं वाटलं शरयू? जर तुम्हाला असं वाटत असेल की सुशी काय गोष्ट ट्राय करायला पाहिजे, नका करू. असं काही नाही जे तुम्ही मिस करत आहे. ऑलरेडी Hype करा. चॅनलला नका हाईप करू, व्हिडिओला हाईप करा. आणि हॅलो गाईज, कसे आहात? सो वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. Yes. सो आज आम्ही चाललोय बाहेर. ऍक्च्युली आम्ही आम्ही खूप एक्साइटेड बाहेर कुठे आहे. चाललो ते पहिलं सांग, आणि मग का चाललो ते नंतर सांगू. ते तुम्हाला माहिती पडेल आम्ही कुठे चाललोय. ठीक हा, आहे, ते ना सांगायचं आत्ताच. आताच का सांगून करायचं, माहिती पडेलच ना पुढे. सो आम्ही आहे आमची न्यू इयरची ट्रिप प्लॅन. ठीक आहे, सो आम्ही खूप खूप जास्त एक्साइटेड आहे त्याच्यासाठी. खतरनाक ट्रिप असणार आहे ती, खूप जास्त खतरनाक ग्रुप सोबत असणार आहे ती. तुम्हाला एवढी मजा येईल ती बघून. खूप जास्त मजा स्टे येणार. ट्यून. हा, तर त्याच्यामुळे आतापासून आमची झाली आहे शॉपिंग चालू, प्रिपरेशन चालू त्या ट्रिपसाठी. शिवांचा मटकला चालू झालाय आता. आम्ही विचार केला की मला भरपूरशा गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यातली आता पहिली गोष्टसाठी आम्ही चाललोय बाहेर. तर खूप वेळ झालाय, पुढे आम्ही तुम्हाला कारमध्ये सांगू. चला, फायनली आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि निघालेलो आहे. आम्हाला लेट झालाय, माझी अपॉइंटमेंट होती 7:30ची, बट 10 मिनिट लेट झाले आणि तो 20 मिनिट दाखवत आहे. माहिती नाही पुण्यात लेट केलं तुझ्या पॉटीने. वेळेवरच लागतो, काय करू. चला जाऊ दे. सो आता ट्रॅफिक माहिती नाही पुण्याचं कसं असेल. 22 मिनिटं दाखवत आहे, पण वेळ पण लागू शकतो. सो शरयू, तुला आम्हाला एक क्वेश्चन विचारायचा होता. ऍक्च्युली आम्हाला नाही, आमच्या सबस्क्रायबर्सला विचारायचा होता. तुला क्वेश्चन विचारायला. येस. तू पण आता म्हणजे तुला पण लोक ओळखतात ना आमच्या ब्लॉग्स थ्रू आता. येस. सो त्यांचा ना क्वेश्चन होता एक, जो मी तुला विचारते आणि तू त्यांना आन्सर दे, की शरयू दीदीला सांगा ना की तिचं प्रोफाईल पब्लिक कर. तिने तिचं अकाउंट प्रायव्हेट का ठेवलाय तिला. अगं हो, मला ना एका कुठल्या तरी प्रोफाईल वरून मेसेज पण आलेला की दीदी एक्सेप्ट कर, चेतन दादा आणि शिवानी दानी सांगितलं म्हणून. मला तो message हा, आलेला. मी ते रिप्लाय केलाय कमेंटला ना भाई. अच्छा, हा बघितलं मी तुम्हाला रिप्लाय करतो, प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतो, म्हणून तुम्ही कमेंट तुला करा. पाठवलंय. मला असं हा. message आलंय. मी त्यांना पाठवलं ऍक्च्युअली, कमेंट मध्ये रिप्लाय केलं की तुम्ही तिला रिक्वेस्ट करा, ती एक्सेप्ट करेल अशी. मला आलं. पण मी म्हटलं यार कोणी केलं असेल म्हणून मी एक्सेप्ट नाही केलं. but सो आमच्या सबस्क्रायबर्सला, आमच्या फॅमिलीला तू सांग की तू तुझं अकाउंट पब्लिक का नाही करतेय शरयू दीदी. कारण की माझं नॉर्मल आहे, जसं सगळ्यांचं असतं बेसिक बेसिक असतं, पब्लिक पण असतं. करण्यात काही नाहीये ना. मी रील टाकत ना काही ना काही. पण आम्हाला तुझे फोटोच बघायचे. हे यांच्या पोस्ट याच्यावर आमच्या टाकून दे. आमच्या स्टोरीवर आम्ही नाही टाकत. आमच्या स्टोरीवर माझे फोटो नाही पोस्ट करून टाकेन आम्ही. मी. तुला चार्ज करतो. अरे यार, असं नका करू. तू करायला पाहिजे ना तुझे अकाउंट public? पब्लिक. अगं पण मी रील वगैरे तर काही टाकत तर काय होतं, रील टाकत नाही, हे नाही टाकत, पण म्हणजे कोणी पण गेलं, आता तू आमच्या ब्लॉग्स मध्ये येते वगैरे दिसते, आता लोकांना तुला बघायचं राहिलं तर बघेल ना ते. आणि तू रिक्वेस्ट एक्सेप्ट पाहिजे का? येस येस, फॉर शुअर करा. तू पण चालू कर, ब्लॉगिंग चालू कर तू. ब्लॉगिंग आता माहितीये का तू ब्लॉग कसा करू शकतो, कशाचा काढू शकते. हाऊ टू फाइंड अ मॅन मॅन ऑफ युअर ड्रीम्स, हाऊ टू फाइंड अ मॅन ऑफ युअर ड्रीम्स, हाऊ टू गेट अ हजबंड. याच्यावर तू डेली ब्लॉग आणि तुझं स्ट्रगल टाकू शकतो. स्ट्रगल इज रियल गाइज. शादी मार्केट में स्ट्रगल इज रियल. दॅट इज ट्रू. आता आम्ही ना जिथे जातोय तिथे चेतन आणि शरीवचं 1% पण काम नाहीये. ठीक आहे, झिरो काम आहे, 0%. माझं काम असणार आहे गाईस, मी तिथे एडिटिंग करणार आहे. मी Yes, इयरफोन्स आणलेत माझे, काय तर मी एडिटिंग करणार आहे तिथे बसून. इयरफोन्स बट आम्ही आज एक्सपिरियन्स करणार आहे. सुशी जास्त आवडत नव्हती, बट मी एका प्लेसवरची सुशी ट्राय केली जी मला खूप 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 जास्त आवडली. आणि आता शरीवला काय ट्राय करायचंय, रामेन ट्राय करायचंय, जे मला इतकं आवडत नाही. तर शरीव खाणार आहे रामेन, मी खाणार आहे सुशी. आणि मला मिळणार आहे ठेंगा. ऑलरेडी जेवण कारण की तो ऑलरेडी खाऊन आलेला आहे. त्याचं डाएट मध्ये त्यांनी खाल्लेलं आहे हाफ फ्राय. काय माहित नाही, एखादी ट्राय करेल सुशी वगैरे. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही आता जिथे जातो तिथे आम्ही दाखवूच कुठे जातो, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बाय द वे, ते जे बिल होणार ते शरीर भरणार आहे, आणि त्याचा तुम्हाला तुम्हाला डिनरला नाही ग, जिथे आता चाललंय. त्याचे माझे. अरे यार, मी तेच का दाखवते, हे दाखवून पण दिलं. जिथे आता चाललोय आम्ही तिथलं बिल पे करणार आणि आहे. का भरणार आहे ते जर तुम्हाला असेल नाही, म्हणजे एका चॅलेंज मध्ये ती हारलेली आहे, जे याच्या आधी टाकणार आहे जो आम्ही. आम्ही ब्लॉग टाकू. इथे लिंक आम्ही याला हे करू, टॅग करू, तुम्ही बघून घ्या लिंक. Who knows, शिवानी बेटा. का शरयू आम्हाला पार्टी देत आहे. पोहोचलोय फायनली. आम्ही इथे आलोय द बॉम्बे नेल कंपनी मध्ये. तर तुम्हाला माहितीच पडलं असणार की काय करायला आलोय बेसिकली.
तर जी ट्रिप होणार आहे 31 ती खतरनाक होणार डायरेक्ट. एडिटर सर हो गया क्या आपका एडिटिंग? चल रहा है. इथे येऊन पण तो एडिट करतोय. वक्त यूज करना चाहिए, टाइम बहुत इम्पॉर्टंट है. मी आता एडिटिंग करतोय कारण की मला रात्री यांच्यासोबत इतका मोठा चेहरा दिसतो. मी आता एडिटिंग करतोय गाईस कारण की मला रात्री यांच्यासोबत मूवी एन्जॉय करायचे आहे. हे मस्त मूवी बघतात. सकाळपर्यंत एक मूवी झाला तेव्हा पण मी काम करत होतो आणि सकाळी पण मी कामं केली. आता मला रात्री एन्जॉय करायचं आहे म्हणून हा टाइम जो आहे तो मी एन्जॉय करतोय. एडिटिंग करून एन्जॉय करतोय. काय झालं का साठ तुझं? काय झालं फिक्स? हे फिक्स झालं. दिस इज व्हाट इट इज. आई वांट टू डू दिस. अभी ये कैसा लगेगा पता नहीं मेरे हाथ पे, बट ठीक है. बिफोर आफ्टर. बिफोर आफ्टर. अभी भैया की कारीगरी दिखते है थोड़ा. उधर देख के स्माइल कर रहे हैं थोड़ा स्माइल कर रहे हैं. सार्कास्टिक स्माइल है कि नेचुरल वाली है पता नहीं. भैया चमका दो अभी बहुत टाइम रुके तो अभी चमकना चाहिए हो. शिवानी आपल्या दोघांचं काय शिवानी म्हणतो यार शर्वी आपल्या दोघांचं काय काम आहे घ्यायचं? 7:30 वाजल्यापासून बसलोय आपण बाय द वे. हा ना यार. बिचारी शरयू कॅन्सल झाले. तुमच्या दोघांनाही मारेल. मला का भाई मला का मारशील? पण मला काय मारशील? काय करायचं आपण एक तास? मला तर ब्लॉगच एडिटिंग करावं लागणार आहे. कोण करणार सांग मग? हे प्रभू. तू एडिटिंग शिक आणि तू पण एडिटिंग करायलाच लाग. तुमची एडिटर बनून जाऊ आम्ही. येस. इतकेच ठेवणार आहे मी. नाही चुडेल सारखं नको ठेव फक्त. एवढंच ठेवणार आहे. थोडा इंसानेवाले नको ठेव. काहीच कमी नाही करणार आहे. दिस इज द. खूप जास्त होऊन जाणार. नाही होणार. तुझ्यावर शोभताय पण. कमी आहे खूप जास्त. काय का शरू हिच्यावर शोभत आहे ते. भैया पूछ रहे कैरी तो कर लोगे ना मैम 1 महीना 4 दिन भैया मैक्स टू मैक्स. 4 दिन में इसमें से एक 4 दिन में से 4 कोई पता है और किसको मैं आपको बताता हूँ. 4 दिन में इसमें से एक नाखून निकलेगा मतलब एक नेल निकलेगा ठीक है और उसके बाद ये पूरा निकाल देगी. हाँ. अरे अपन ट्रिप पे जा रहे हैं उसके लिए कर रहे हैं कैसे निकालूं? हाँ तो ट्रिप 4 दिन में खत्म हो जाएगी ना उसके बाद पूरा निकाल देगी. तर शिवानी काय तयारी कशी चालू आहे न्यू इयरची सांग जरा. ओ माय गॉड. नहीं भाई पेमेंट तो शरीर करने वाली है. चॅलेंज हारली है तू. चल आणि माझा स्वेटर कुठे आहे? जैकेट विंटर जैकेट. उद्या. मेरा शरीर को फुकट फाकट छूना लग गया है. मैंने खुद नहीं किया है कभी. तिने स्वतःली कधी लेल एक्सप्रेशन नाही केला बट तिला शिवानीचे करून दिले त्यांनी कारण की ती चॅलेंज हारली माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावशील तू. शिवानीच येते माझ्या डोक्याच्यामध्ये. गाइस दिखा कंप्लीटेड. डन हो गया. अरे पैसे पाठव चालू आहे. व्हॉट इज पैसे पाठव. दीपक भाऊ ने हमारा सब्सक्राइब पण केला है. थैंक यू सो मच. व्लॉग्स भी देखो हमारे. ये भी आएगा अभी. ये भी आएगा जल्दी आएगा. चलो बाय. काय पैसे पाठव. हारलेली आहे तू. काही पैसे नाही पाठवणार तुला. 1100 चुना लागलेला आहे तुला. चल इकडे माहितीये काय होत आता शरीर म्हणतोय शिवानीला पैसे पाठव. ब्लॉग मध्ये घेतलं ना आता पैसे पाठव. भाई साहेब शरीर तोंड दाखवत काही नाही बोलली. ब्लॉग वर दाखवलं तिने. आता शिव फक्त तुम्हाला अशीच करताना दिसणार आहे. किती क्यूट दिसत आहे माझ्या न्यू नेल्स. जसं मला पाहिजे होतं तसं झालेलं आहे आणि आता मला बस असंच करावं वाटत आहे. असंच राहावं वाटत आहे. हे सगळं मला असंच करावं वाटत आहे. काय करू मी गाईस? नाही असं काय करू मी गाईस? काही कळत नाही आहे मला. नेल्सच दाखवतो गॉंग म्हणून एक छान रेस्टॉरंट आहे. त्याच्यापेक्षा पण चांगले आहे पण मला शरीवला जी एक सुशी खाऊ घालायची आहे म्हणजे तिला ट्राय करायची आहे तर मला तिथली करायची कारण की मी तिथली फर्स्ट टाइम केली होती आणि मला खूप जास्त आवडली होती. पहुंच गए गाइस अपने डेस्टिनेशन में पहुंच गए. गॉंग में जा रहे हैं अभी हम लोग. यहाँ पे बहुत वेटिंग रहती है आणि भाई काय पार्किंग भेटली आहे. आम्ही अशी गाडी टाकत होतो एक गाडी काढव तर लपाकन टाकून दिली आहे गाडी. सर्वांना डाऊट आलाय की रॅमेन आहे की नाही बट मी विचारलंय त्यांना आहे. आलोच त्याच्यासाठी. येस शिवानी यार तू एकदम खतरनाक दिसत आहे विंटर जॅकेट्स मध्ये. माझा व्हॉट अबाउट मी यार. व्हॉट अबाउट मी घातलं काय तू घातलं काय एकच आहे. मला थंडी लागत आहे ना पण. मी घातलं काय तू घातलं काय एकच आहे. अच्छा सजावट बघा गाईस. त्यांनी हे चम्मच दिले आहेत बट आय एम व्हेरी कॉन्फिडंट की मी आज चम्मचने खाणार. मी ट्राय करेल. आपण पहिले युट्यूब कधी पेन्सिल तरी पकडलाय का तू? हा
कधी पेन्सिल पकडली का तू? नाही काहीतरी इझी असतं. याने खाना भाई, काय प्रॉब्लेम आहे तुला याने खाणे? आपण युट्यूबवर बघू एक मिनिट. इथे आम्हाला खाता नाही येत जपनीज फूड वगैरे, तरी आम्ही इथे ट्राय करायला आलो गाईज. हे बघ असं असतं शरीर आणि पकडायला कसं? असं याच्यामध्ये हे दोन जे आहेत ना याच्यामध्ये पकडायचं. पकडलं का? बघू. चॅलेंज लावतो तू. एक चॅलेंज हारली म्हटलं. हे जर तू हारली तर तू तर परत बिल तुला करावं लागेल. कांट नाही, मी काही चॅलेंज लावत काय रे, चॅलेंज लावतो याच्यासोबत, परत बिल इलाच भरायला लावतो. काहीतरी लाव. नाही. मग गॉंग मधनं बाहेर निघाल्यावर तू म्हणशील प्लीज जिजूला ट्रान्सफर करून द्या, ट्रान्सफर करून द्या, दाखवता. पैसा देतो. शिवानी वा, जमाने अगो. शिवानी किती दिवसापासून शिव तू बनवते भाई. अरे यार शिवच म्हणतो भाई, मी शरूला शिवच म्हणतो. इंटेरियर खूप प्रिटी आहे याचं, एकदम बढिया आहे. मला खूप आवडतं यांचं इंटेरियर, मस्त केलंय. आम्ही हे ऑर्डर केलं आणि हे 600 रुपयाचे, 555 रुपयामध्ये 4. शिवानी हे 400 रुपये डिझाईन काढून दिली तुला. 100 पेक्षा पर पीस 100 सोना है इसमें, सोना चांदी छुपा हुआ इसमें, सोना चांदी. गाईज टाइमपास नको करू आणि ट्राय करा. चला, कधी कधीच करतो आपण हे, काय परत. येस, त्याच्यामध्ये डिप करायचं. हां, पण मला डिप करून केलेलं आवडत नाही, मला तसंच आवडलं. तर तू 2 खा, आम्ही 1 खातो, ठीक आहे? एक डिप करून ट्राय कर आणि हे पण खायचं त्याच्यासोबत, हे आणि हे. दिस इज ग्रीन चटणी आणि तो वसाबी असतं ते असेल ना. हां हां, आणि हेही आहे स्पाइस काय मसाला कसं काय त्याने खाते. शिवानी ट्राय करते आता खायला. पडू नको हा. शिवानी 100 रुपये महाग आहे, पाडू नको. प्लेट घे आता, प्लेट घे. पाळलेलं आहे ऑलरेडी. मज्जा येणार आहे. अरे 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 गाईस, मी तुम्हाला हे सगळं नाही दाखवू शकत. आता आम्ही खातो आणि मग भेटतो तुम्हाला. हे कशासाठी दिलंय मग? काही तिकट असतं याच्यातलं काहीतरी. काय असतं तिकट? कसं वाटलं शरीफ? शरीफची रिॲक्शन भाई प्राइजलेस आहे भाई, डायरेक्ट प्राइजलेस. शरीफ कशी वाटली? कच्चा भात, कच्ची काकडी आणि क्रीम चीज. जोरात बोलशील. बाकी काहीच नाही. अरे सुशीला टेस्टच नसते, म्हणजे बेसिकली एक असतं की विदाऊट टेस्ट खावं लागतं सुशी. सांग सेकंड काय बोलवलं आहे आपलं? हे काय बोलवलं आहे? व्हेज रामेन. हे चांगलं वाटतंय का? हे तर बेस्टच असेल मला वाटतं. दोघं पण जण फ्लॅश मारो मारो ते फोटो काढत आहे. खा रे बाबा, पहिले टेस्टचं करून सांग कसं वाटतंय शरयू. आम्हाला ऑर्डर करायला कारण की भूक लागली आहे. अबे सूप नाही बोलवलाय तू, काहीतरी घे रे सोबत. झूम केलंय मी, सांग कसं वाटतंय. छान आहे, सूप तर मस्त आहे. चांगलंय का? छान. हे खाणार आहे का तू परत एकदा? त्याची नंतर टेस्ट छान आहे पण. नंतर छान आले. अरे ते विदाऊट ह्याचं खाऊन बघ, ह्याची टेस्ट खराब आली. भाई जोक सपाट. बाय द वे हे रेड करी आहे आणि हे राईस आहे, तर टेस्ट करून बघू. रामेन तर ठीक होता, म्हणजे ओकेश होता, ठीक आहे. सुशी कशी वाटते तुला? ठीक होती. रामेन चांगलं वाटलं की सुशी चांगलं? सुशी मग बेटर. रामेनपेक्षा सुशी बेटर होती. तुझे एक्सप्रेशन तर ते बोलत नाही या ब्लॉग मध्ये. माझ्या रामेन म्हणजे माझं रामेन एक्सपेक्टेशन जास्ती होत्या. सुशीकडून नव्हत्याच माझ्या असंच, कारण जितके मी रिव्ह्यूज ऐकलेले, पण रामेनकडनं हाय होतं. कसं वाटतं तुम्हाला रेड करी आणि राईस कशी वाटते? शरूचं रिॲक्शन सगळ्यासाठी खराब आहे, तुझं रिॲक्शन एकदम बढिया आहे. म्हणजेच काय, तुला जॅपनीज फूड आवडते, याला नाही आवडत. यू आर इन टू इंडियन फूड. हे बघा, यांना एवढ्या महागाच्या रेस्टॉरंट मध्ये नेऊन आता हे स्ट्रीट फूड वर खायला आले. एवढा सक्सेसफुल डिनर झाल्यानंतर आम्हाला थोडाफार आफ्टर डिनर काहीतरी खायचं होतं. काय आहे हे यार शरयू, व्हॉट इज दिस? तुला एवढं खायला नेलं, मला एवढं चांगलं मला तो बेसन भात बघून तर भाई कंटाळाच आला डायरेक्ट. तुम्हाला याच्या आधी नव्हतं. स्ट्रीट फूड वर आता खातोय आम्ही. भाई मला आणि ते पण मोमोज. एवढं तर कळालंय भाई की जॅपनीज फूड इज नॉट माय काइंड ऑफ थिंग. सेम फॉर शरू. फायनल शरूचं काहीतरी फिक्स झालंय. काय झालंय आता? चॉकलेट स्ट्रॉबेरी. फर्स्ट टाइम ट्राय करतो. 2 ऑप्शन. काय किती ऑप्शन्स आहेत इथे?
2 आहे वाटतं, चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी. भाई बनत तर बढिया आहे भाई. स्ट्रॉबेरीज गेलाय, चॉकलेट चाललं आहे. शरयू ह्याची रिॲक्शन सांग कशी आहे तर. हे कसं वाटलं तुला? हा बढिया आहे ना. स्ट्रॉबेरी चॉकलेट गाईस. आवडतात मला. तुला कसं वाटलं शिव? स्ट्रॉबेरी एकदम स्ट्रॉबेरी सारखी लागत आहे, चॉकलेट एकदम चॉकलेट सारखं लागत आहे. अबे बट खाण्यासारखं लागत आहे. कॉम्बिनेशन कसं आहे? बट खाण्यासारखं लागत आहे. कसं खायचं याला? चांगलं आहे, मस्त आहे, मला आवडलं. जास्त गोड पण नाहीये. जास्त गोड पण नाही. काहीच मला शिवानी तुझा मला कार्टून वाला फोटो भेटलेला आहे. हे बघ, दिस इज शिवानी. ही वाली हे शिवानी आहे. तशी असूच शकत नाही कारण ती cute आहे. क्यूट आहे, कार्टून मध्ये नाही क्यूट तू. तर गाईज हा होता आमचा छोटासा व्लॉग, नेल एक्सटेन्शन आता आम्ही आणि आलोय घरी. खूप जॅपनीज फूड एक्सपिरियन्सचा. हा खूप सगळं काही खाऊन. शरूला 1 नंबर एक्सपिरियन्स आलेला आहे, त्यामुळे शरू तेव्हापासून आम्हाला थँक्यू म्हणत आलेली शरीवचा फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट अँड लास्ट नेवर. फर्स्ट अँड लास्ट. एकदम ऍक्च्युली तिथली जी मला सुशी आवडत होती ते त्यांनी डिस्कंटिन्यू केली. नाही पण डिस्कंटिन्यू टेस्ट तर सेम. भाई मला वाटतं नाही, सेमच त्यांनी टेस्ट होती भाई. बदलवलं जेही असेल ते. ती पण जर तुम्हाला असं वाटत असेल की सुशी काय गोष्ट आहे ट्राय करायला पाहिजे, नका करू. असं काही नाही जे तुम्ही मिस करत आहे. काही केलं तरी चालेल. अरे मी यांना हेच सांगितलं की तुम्ही जॅपनीज फूडला जॅपनीज फूड सारखं खा, ना की इंडियन फूड सारखं. ते तुम्हाला इंडियन टेस्ट नाही देणार ऑब्व्हियसली. ऑब्व्हियसली इंडियन टेस्ट देणार नाही, पण काही पण लोकांना काही जसं taste मलाच असायला वाटत पाहिजे. होतं, जसं मलाच वाटत होतं की नाही मला रामेन ट्राय करायचंय, मला सुशी ट्राय करायचंय, काहीतरी मी मिस करते असं मला वाटत होतं. पण रामेन नाही, असं काही नाही. चांगलं असतं पण ते तिथलं चांगलं नव्हतं. गॉममधलं भाई सगळीकडे सेम असते. टेस्टलेस होतं. Tasteless. सुशी जशी पाहिजे होती त्यांनी ते डिस्कंटिन्यू केली, तर ती चांगलं पण होतं. ठीक ठीकच वाटली. करी मला आवडते, थाय करी जी आम्ही ऑर्डर केलेली. बापरे त्याचा विसर तिथं वाईट त्याचा पहिला घास खाऊन मला डायरेक्ट डोक्याला ताप डोक्याला हात ठेवला तो मला शरीराने. आवडतं ते मला, पण तरी तू खाल्लं नाही. पण मला काहीच भूक नव्हती. लिटरली काही भूक. हिचा अर्धा सूप मी पिली. थाय करी तर वर्स्ट होती, Worst. वर्स्ट होती ती. मग यांनी म्हणजे बाहेर रामेन जाऊन आणि सुशी ठीक आहे, पण थाय करी वर्स्ट होती. ठीक आहे, आम्हाला तो एक्सपिरियन्स खराब होता आमचा खूप जॅपनीज फूडचा. तुम्ही माझा ट्राय करू चांगला शकता. आहे, यांचा खराब आहे. खूप खरं आहे. यांना कळतच ही आपल्यातली नाहीये गाईज. शी इज अ कोरियन गर्ल. जॅपनीज अँड कोरियन गर्ल. येस. तर असा होता हा व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब म्हटलंय ते ऑलरेडी. हाईप करा. चॅनलला नका हाईप करू, व्हिडिओला हाईप करा. आणि जिंदगीमध्ये खुश राहत असतो. गुड नाईट. गुड नाईट गाईज. बाय बाय बाय.